प्रेज गॉड, आय लव्ह यू जीजस. परमेश्वराची स्तुती असो. आपण आज एक संदेश ऐकणार आहोत की जी आपली जीभ आहे याच्यामध्ये मृत्यू आणि जीवन आहे. आपल्या जीभेद्वारे आपण जे काही बोलतो हे त्यामध्ये ट्रान्सफर होतं जे आपण काही बोलतो. कारण की एक शब्द जर आपण 10-20 वेळा बोललो तर तोच शब्द त्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात होते. कारण ज्या जीभेद्वारे आपण आपल्या देवाशी बोलतो, आपल्या परमेश्वराशी बोलतो, तो तोच परमेश्वर आपल्या जिभेवर इतकी सामर्थ्याने आपली जीभ भरून टाकतो की जे काही आपण लोकाला बोलतो त्याच्या जीवनात लागू होतं. जे आपल्याविषयी बोलतो ते आपल्यासाठी देखील लागू होतं. तर आपण आमचे जे शब्द आहे या शब्दाबद्दल आपण पाहणार आहोत. आमचे शब्द किंवा तुमचे आमचे सर्वांचे शब्द हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर आपले शब्द हे कसे असले पाहिजे? आपले शब्द आत्मा आणि जीवन आहे. आपले शब्द जीवन देणारे शब्द असले पाहिजे. आपले शब्द आशीर्वादाचे शब्द असले पाहिजे. आपले शब्द हे प्रेमाने भरलेले आणि दयाने भरलेले शब्द असले पाहिजे. आपले शब्द लोकाला उत्साहामध्ये वाढवणारे, प्रोत्साहित करणारे म्हणजे प्रोत्साहन देणारे वाटले पाहिजे. आपले शब्द हे शांतीचे असले पाहिजे. आपले शब्दाद्वारे लोकांना ठेस न लागता आपल्या शब्दाद्वारे लोकांना एक शांती मिळावी, एक शांतता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी असे आपले शब्द असले पाहिजे. आपले शब्द हे प्रार्थनाचे शब्द असले पाहिजे. म्हणजे आपण जे काही बोलू ते आपण विचार करून बोललं पाहिजे. म्हणजे आपल्याला योग्य रीतीनं बोलता आलं पाहिजे. कारण की आपल्याला जीभ दिली आहे देवाने, म्हणून आपल्या जिभेचा उपयोग आपण व्यर्थ करू नये. व्यर्थ ही बडबड करणं देखील पाप आहे. व्यर्थ प्रार्थना करणं देखील पाप आहे. व्यर्थ बोलणं देखील पाप आहे. आपण जर व्यर्थ बडबड करतो ज्या जिभेद्वारे, तर त्या जिभेद्वारे आपल्या जीवनात ते संकट येऊ शकतं. म्हणून आपण आपल्या जिभेद्वारे कधीही खोटं बोलू नये, कधीही कोणाची चुगली करू नये. सगळ्यात मोठं पाप हेच आहे की आपण जी जीभ आपल्याला परमेश्वराने दिली ही सामर्थ्याने भरून गेलेली जीभ आहे. आपलं जीवन हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तर आपण कोणाला शिवीश्राप देतो, कोणावर आपण दोष आरोप लावतो, तर याचा उलटा परिणाम देखील होतो. कारण का की आपल्या जिभेमध्ये जीवन आहे, आपल्या जिभेत मृत्यू पण आहे. आपण जीवनाचे शब्द बोलणार चांगले तर चांगलं होणार. आपण जर कोणाला शिवीश्राप देणार किंवा आपण म्हणणार कोणाचं चांगलं होणार नाही, असं जर जिभेद्वारे एखाद्याने म्हणलं तर ते त्याच्या जीवनात तसं होणार. कारण की माणूस हा देवाने बनवलेला आहे. म्हणून माणसामध्ये पवित्र आत्मा असतो आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. म्हणून आपण प्रभू येशूचं पवित्र मंदिर आहे. म्हणून आपण कोणालाही शिवीश्राप न देता राहावं. कारण की आपण जर ऐकलेलं असेल की जो कोणी शिवी देतो तो देवाच्या